झळकले ॲडव्होकेट सत्यवान भगत यांचे भावी आमदार असे बॅनर। मनसेचे नेते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक तथा मनसेचे उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांचे उरण परिसरात भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत। गणेशोत्सवात उरण परिसरात भावी आमदार असे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। यावरून ॲडव्होकेट सत्यवान भगत यांची उरण विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरू आहे असे मानले जात आहे। उरण तालुक्यातील खोपटा गावातील मूळ रहिवासी असलेल्या ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी मनसेचे नेते राज ठाकरे, माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर तसेच मनसेचे इतर नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधव यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर अनेक वेळा प्रयत्न केले आहेत। उरण परिसरातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, समुद्रातील उधाणामुळे होणाऱ्या भात शेतीच्या नुकसानी संदर्भात शासन स्तरावर पत्रव्यवहार करून बांधबंदिसीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तसेच तालुक्यातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरुस्ती, वाढते अपघात तसेच गोवा रस्त्याचे रेंगाळत पडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मनसेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन उभारले आहेत। अशा जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या ॲडव्होकेट सत्यवान भगत यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी विकास हवा चेहरा नवा, ॲडव्होकेट सत्यवान भगत भावी आमदार उरण मतदारसंघ अशा स्वरूपाचे बॅनर ठिकठिकाणी लावल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। महामुंबई चॅनलसह अनंत नारंगीकर, उरण।